नमस्कार भावानो. आता मी कोल्हापूरचा आहे, इथं दुबईत कामाला आहे. मी आता काय करतोय, कामाला येतोय. इथं कामावर न आल्यावर आपल्याला काय दुसरं काय काम नाही म्हणून एक 2-4 व्हिडिओ बनवून टाकले. तर लोक चांगले त्याच्यावर कमेंट आले, छान बाबा ठीक आहे. पण काही काही लोक त्यावर आहेत ना, ती निगेटिव्ह कमेंट करत बसले त्यावर. आता निगेटिव्ह कमेंट केल्यावर म्हणजे, आणि त्या पण विशेष निगेटिव्ह कमेंट काय माहिती आहे का त्यात, की लय शहाणा झालास काय, लय मोठा झालास काय तू हा. तर मला काय सांगायचं आहे, ना शहाणा ना मोठा ॲक्च्युली. आणि त्यात एक लय भारी कमेंट होती, तुझ्याकडे लय पैसे आलं ते. पैसे असलेला माणूस आपलं गाव गल्ली देश मित्र परिवार हे सगळं सोडून कधी जात नाही. सगळ्यात आधी एक गोष्ट ही क्लिअर करतो की माझ्याकडे पैसे नाहीत तेवढ्यासाठी तर मी इकडं आलोय. आणि डेफिनेटली तुम्ही तिथं राहत असा, नक्कीच तुम्ही तिथं राहत असं म्हणजे तुमच्यापेक्षा माझ्याकडे पैसे कमी आहेत, तर त्यासाठी मी इकडं आलोय. त्यामुळे मी काय शहाणा बिना व्हायचं ह्यात काय, ही काही एक गोष्ट नाही, ही सगळ्यात महत्त्वाची. आता दुसरं आणि एक, आता ह्याच्यानंतर काही लोक काय म्हणतात माहिती आहे का, एवढी काय गरज आहे जायची हा, काय आपली शिळी भाकरी खाऊन आपल्याच देशात राहायचं. पण काय माहिती आहे काय, काही बेसिक गोष्टी असतात म्हणजे अन्न वस्त्र निवारा आणि त्यानंतर पोरं बाळं एक घर हे असण्यासारखं, ह्या काही बेसिक गोष्टी असतात. त्या बेसिक गोष्टीची पण जर पूर्तता होत नसेल तर मग त्याचं काय तर आपल्याला बघायला पाहिजे, ते कसं पूर्ण करायचं. आणि आपलं ठराविक गोल पूर्ण होण्यासाठी जेवढे काय पैसे लागतात ना, एक फायनान्शियल गोल आपल्याला असायला पाहिजे. मग ते फायनान्शियल गोल कंप्लीट करण्यासाठी बाबा किती वर्ष जर मी तिथंच कामाला लागलो, जिथं होतो तिथंच काम करायला लागलो, तर त्यानं कधी होणार. आणि मी इथं आलो तर कधी होणार, ते प्रत्येकाचा एक हिशोब असतोय. त्यामुळं ते फायनान्शियल गोल कंप्लीट करण्यासाठी मी इथं आलो. बाकी एवढं असं काही नाही की ह्यो श्रीमंत मी गरीब तो श्रीमंत, असलं काय नाही. पण आता इथं येणं जाणं काम करणं इथं आपलं कोण काय आहे तेव्हा, म्हणून आपलं मिळालेल्या वेळेत व्हिडिओ बनवायचं आणि करून टाकायचं, हे मी करायला लागलो आहे. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला व्हिडिओला लाईक वगैरे करा. काय माहिती वगैरे पाहिजे असली तर कमेंटमध्ये सांगा, मी वाचून तुम्हाला सांगतो. पण काय निगेटिव्ह कमेंट करून तर काय होणार आहे म्हणावं, त्यात थोडा आमचा आत्मविश्वासच कमी होणार आहे, कॉन्फिडन्सच कमी होणार आहे. आणि हे विशेष वाटते की त्या मारी की आपलीच माणसं बघतात व्हिडिओ आणि 4 नावच ठेवून जातात त्यात, की हे जरा वाईट वाटते. आता काय व्हिडिओ बनवला, या व्हिडिओमध्ये म्हणजे आम्ही काय सांगणार आहे, काय असा काय तोटा होण्यासारखं सांगणार आहे हा. एक तर म्हणत होता की तू काय लय शहाणा झालास काय तिकडे गेलास तर. आता ह्या कमेंटला मी काय सांगणार सांगा, की दुबईत गेलास म्हणजे लय शहाणा झालास. आता मी दुबईत गेल्यावर शहाणा झालो हे काय हा, ह्याला काय उत्तर द्यायचं आम्ही आता. आता काही लोक ह्याला पण म्हणतील तिकडे लक्ष द्यायचं नाही. पण कसं आहे माहिती आहे काय, जरा लक्ष जातंय जो आपल्याला वाईट वाटतंय ते काय भावना माहिती आहे काय, ते नाही वाचलं तरी जरासं कसं तर वाईट वगैरे वाटतंय. पण जाऊ दे, आपण काय व्हिडिओ बनवत राहायचं हां. आणि जेवढे पैसे पाहिजेत तेवढं जर तिथंच मिळत असतं, सगळ्या गरजा तिथं पूर्ण होत असत्या, तर कोण कशाला जाते आपलं गावगल्ली देश सोडून. आणि श्रीमंत आहे म्हणून इकडे याय नाही, श्रीमंत होण्यासाठी इकडं आलो. आणि श्रीमंतीची व्याख्या ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. मी असं म्हणत नाही की श्रीमंत म्हणजे एकदम कोट्याधीश आणि करोडपती. बेसिक गरजा पूर्ण होण्यासाठी व्यवस्थित, त्या पूर्ण होण्यासाठी तरी आता काय आमच्याकडे तेवढं स्किल नव्हतं किंवा नाही, तेवढा पगार आम्हाला तिथं नव्हता. हे काय आता हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. त्यामुळं यासाठी आम्ही आलो इथं. परत पुढल्या व्हिडिओ तुम्हाला मी क्लिअर कट सांगेन कधीतरी हां. आणि बाकी आता माझ्या कामावरचं काम काय करतोय, किती पगार, ते सगळं पण पुढं तुम्हाला सांगेन. पण हे जरा मला महत्त्वाचं वाटलं त्यामुळे मी व्हिडिओ बनवला. बाकी आणि दुबईच्या व्हिडिओसाठी की नाही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, आणि बाकी यांना सांगा. आणि मागं वाळवंट दिसायला काही, आता मी एकाच असं मग, कारण मी वाळवंट बघायला नव्हतं, मी पहिल्यांदा म्हणून मी एक व्हिडिओ करून टाकला, तर एकानं काय म्हणलं, काय वाळवंट दाखवा लागलाय, लय मोठा शहाणा झालायस. अरे ह्यात पण आता काय त्याच्या मारी, आता काय मला विशेषच वाटलं, एखादं कुठलं काय आम्हाला वाटलं बाबा व्हिडिओ केला आणि टाकला, त्यामुळं त्याचं काय आहे त्यात, याचं काय मला काय विशेष वाटलं नाही त्यात काय. जाऊ दे, तुमचा सपोर्ट असू दे आपला.